यं हिना व्यथयन्ते पुरुखं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते। हे विषय जयाते नाकळीती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासो सुसंगती नाही तया। तो नित्य रूप पारथा ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 अर्थात दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15। या 15व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, यमहीन व्यथयन्ते ते पुरुखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते। अर्थात भगवंत म्हणतात की हे पुरुष श्रेष्ठा, अर्थात अर्जुनाला म्हणजेच आपल्याला म्हणतात, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चित योग्य आहे। या श्लोकावर भाष्य करत असताना मौली या ठिकाणी म्हणतात, हे विषय जयाते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया। अर्थात तुम्हा आम्हाला जो नरदेह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे, देवाने जो तुम्हा आम्हाला नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहाची निर्मिती करत असताना अनेक प्रकारची इंद्रिय दिलेली आहेत, अनेक प्रकारचे विषय दिलेले आहेत, अनेक प्रकारचे गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत, विचार वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत। आपण अगदी अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर प्रत्येक इंद्रिय या देहासाठी जे जे काही निर्माण केलंय भगवंताने ते सगळं हितकारकच आहे, हितासाठीच निर्माण केलेलं आहे। एकही असं नाही आहे की एखाद्या इंद्रियामुळे आपलं अनहित आहे, आपल्याला दुःख प्राप्त होतंय, ते द्यायला नको होतं, ते निर्माण करायला नको होतं। एखाद्या विषयामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतंय, आपलं अनहित होत आहे, ते निर्माण करायला नको होते, ते द्यायला नको होते, असं एकही विषय नाही आहे, एकही इंद्रिय असं नाही आहे। फक्त ते इंद्रिय ते विषय कशासाठी भगवंताने आपल्याला दिलेले आहेत ना, याचं मार्गदर्शन, याचं ज्ञान आपल्याला व्हायला हवं। अर्थात डोळे आपल्याला भगवंताने दिलेले आहेत, पण डोळ्यातून काय पाहायचं हे ज्ञान प्राप्त आपण करायला हवं। कान आपल्याला भगवंताने दिलेले आहेत, पण कानातून काय ऐकावं ही जाणीव आपण निर्माण करायला हवी, ही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये व्हायला हवी। वैखरी आपल्याला भगवंताने दिलेली आहे, अर्थात परा पच्चंती मध्यम आणि वैखरी या चारही वाचा आपल्याला भगवंताने दिलेल्या आहेत। पण मग या वैखरीतून आपण काय बोलावं, कोणाचं स्तवन करावं, कशा पद्धतीने बोलावं, याचं ज्ञान आपण, याचं मार्गदर्शन आपल्याला व्हायला हवं। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आपण जे कार्य करतोय या नरदेहामध्ये जे जे काही भगवंताने दिलेलं आहे ते ज्या पद्धतीने आणलेलं आहे त्याच पद्धतीने जर आपल्याला उत्तम असं ज्ञान प्राप्त होऊन, आत्मज्ञान प्राप्त होऊन जर त्या पद्धतीने त्या विषयांकडून जर कार्य करून घेतली, ती इंद्रियांकडून जर त्याचप्रमाणे कर्म झालीत तर निश्चित आपल्याला हितकारक असं कार्य घडतंय, आपल्याला सद्गती प्राप्त असं कार्य घडतंय। आणि म्हणून मग या ठिकाणी काय म्हणतात मौली, हे विषय जयाते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवासू संगती नाही तया। अर्थात जो विषयाच्या वासनात्मक बंधनात सापडत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषय त्याला वासना म्हणून किंवा अति म्हणून स्पर्श करत नाही, तो पूर्णपणे मुक्त असतो, त्याला सुख दुःख कुठल्याही प्रकारे बाधत नाही किंवा तो सुखातही अडकत नाही आणि दुःखातही अडकत नाही। तो जय पराजयाच्या पलीकडे गेलेला असतो, तो मान अपमानाच्या पलीकडे गेलेला असतो। आणि त्याच्या पुढे आपल्याला ओळख करून देत असताना मौली म्हणतात, तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची। अर्थात
जो इंद्रियाधीन न होता, जो मनाधीन न होता अधिक करून परमार्थाचा विचार करतोय, देवाचा विचार करतोय, भगवंताचा विचार करतोय, किंवा ह्या भोगाविषयी जे जे काही जाळं निर्माण केलेलं आहे त्या जाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे न सापडता जो अखंड मुक्त असतो तो पूर्णपणे ब्रह्मरूप झाला असे समज, अशा प्रकारे माऊली या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतात. या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, या श्लोकावर विवरण घेण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या बावघर गावातील हे तिवरे परिवार आणि या तिवरे परिवारातील ताई, अर्थातच स्वर्गीय साधना शांताराम तिवरे, ताईसाहेबांना 25 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर जाणं हे प्रत्येकाला आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलोय त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. या ठिकाणी ओळख करून देत असताना संत म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, येथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. तुम्हा आम्हाला भगवंताने ते दिलेलं आहे, भगवंताच्या कृपेने तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं याचं मार्गदर्शन आपल्याला व्हायला हवं, याचा विचार आपण करायला हवा. अर्थात आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे विशेष महत्त्वाचं असतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला किती आयुष्य मिळालं, किती वर्ष जगलात, यापेक्षा कसे जगलात याला खूप महत्त्व असतं. कसे जगलात याला खूप महत्त्व असतं. आपण कसं जगावं, आपण कसं वागावं, आपण कशा प्रकारे कार्य करावं हे मार्गदर्शन आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतं. संतांच्या वाङ्मयातून, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर आपण केला, श्रवण जर केलं तर निश्चित त्याच्यातून आपल्याला कळते आपण कसं जगावं, कसं वागावं. हा नरदेह जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे भगवंताने, 84 लक्ष आणि 84 लक्ष योनीचा जर विचार केला तर 83,99,999 योनी पार केल्यानंतर मग हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. एकीकडे आपण नरदेहाचा विचार केला आणि एकीकडे 83,99,999 योनींचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये विशेष काहीतरी भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. उभ्या करण्याचं निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, वागण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. आणि चारही वाचा आपल्याला दिलेल्या आहेत, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. चारही वाचा आपल्याला दिलेल्या आहेत. कशासाठी या देहाची निर्मिती केलेली, आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे याचा निवाड आपण घ्यायला हवा, याचा विचार आपण करायला हवा. तू कोण, कोणाचा, कुठून आलासी कायचा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. हा पूर्वीचा विचार आपण अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे. मी कोण आहे, मी कशासाठी या ठिकाणी आलेलो आहे, मला काय करायचं आहे, मला कुठे जायचं आहे. आणि तो विचार आपल्याला साधू संतांच्या कृपेने मिळत असतो, प्राप्त होत असतो. त्याचा बोध, त्याचा आत्मबोध आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतो. आणि म्हणून बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठुनी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. या संसारामध्ये कार्य करत असताना, या प्रपंचामध्ये कार्य करत असताना, नरदेह म्हणून वागत असताना, जगत असताना आपण संतांना शरण गेलो पाहिजे. आपण परमार्थ स्वीकारला पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे, आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्याने काय प्राप्त होत आहे? आत्मबोध निर्माण होतो, कसं जगावं, कसं वागावं हे कळतंय. आणि त्याच्याही पलीकडे जर विचार केला तर ज्या हेतूने, ज्या उद्देशाने आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे ना, या नरदेहाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे ना, त्याचं मार्गदर्शन आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत आहे. त्याचं मार्गदर्शन आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत आहे. साधनाताईंबद्दल जर सांगायचं झालं तर वय वर्षे 43-44 आणि ह्या 43व्या वर्षी ताईंनी आपला
निरोप घेतला. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. पण कमी आयुष्यामध्ये जरी त्यांचं निधन झालं असेल, अल्प काळामध्ये जरी त्यांचं निधन झालं असेल, तरी सुद्धा त्यांच्या निधनाच्या वेळेचा जर आपण विचार केला तर माणसाचा मृत्यू कसा असावा, माणसाने मृत्यू समयी कशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण. 80-85 वर्ष या ठिकाणी कार्य केल्यानंतर सुद्धा 90-95 वर्ष या ठिकाणी ज्यांना आयुष्य मिळालेलं आहे, 90-95 वर्ष ज्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं असताना सुद्धा ज्या वेळेला त्यांना कळतंय की मला मृत्यू आहे, मला जायचं आहे, मी मरणार आहे काही वेळामध्ये, अशी माणसं संसाराचा विचार करत असतात. अशी माणसं मुळाबालांचा विचार करत असतात. अशी माणसं आपल्या शेतीवाडीचा विचार करत असतात. गुंतली जातात लोभामध्ये, अहंकारामध्ये, अभिमानामध्ये. कुठला विषय त्यावेळेला त्यांना अडवा येत असतो. काहीच नाही ना, कमीत कमी एवढं तरी त्या माणसाच्या मुखातून निघतंय, तेवढं नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. बरं का? साधनाताईंचा विचार केला तर अवघी 43-44 वय वर्ष एकाच मुलीचं लग्न झालेलं आहे. 2 मुलं लहान आहेत. आजाराने जखडल्या गेल्या. अगदी काही काळ, 1-2-3 महिन्यापासून त्यांना एक आजार जाणवला गेला. त्रास व्हायला लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्या, त्यावेळेला मग पुढच्या तपासण्या चालू झाल्या. त्यांना अधिक आयुष्य मिळावं, त्यांनी संसारामध्ये अधिक आयुष्य कार्य करावं, अधिक परमार्थ करावा, देवाचं कार्य करावं आणि त्यासाठी त्यांना अधिक प्रकारे आयुष्य मिळावं म्हणून या तिवरी परिवारातील सर्वांनीच अतिशय प्रयत्न केले. एकाच दवाखाना नाही तर अनेक दवाखान्यामध्ये कुठेतरी फरक पडेल. कारण ज्या वेळेला मनुष्य असे एखाद्या आजारामध्ये ग्रासला जातो, त्यावेळेला प्रत्येक माणसाला असं वाटत असतंय की कुठे ना कुठेतरी फरक पडो, कोणाचा ना कोणाच्या तरी हाताला यश येवो. आणि या उद्देशाने मनुष्य जो कोणी सांगेल ना त्या ठिकाणी, त्या दवाखान्यामध्ये, त्या डॉक्टरकडे, त्या वैद्याकडे माणूस घेऊन जात असतो त्यांना. आणि अशाच प्रकारे आजाराचं निधन लागल्यानंतर कुठेतरी फरक पडावा म्हणून या तिवारी परिवाराने प्रयत्न केले, सर्वतोपरी प्रयत्न केले. पण बघा ना, समोर मृत्यू दिसतोय, समोर काळ दिसतोय, जाणार आहे मी, जावं लागणार आहे मला, हे ज्या वेळेला माहिती झालं ना त्यावेळेला संसाराचा विचार नाही केला त्यांनी. कुठल्याही प्रकारची वासना त्यांच्या अंतःकरणामध्ये आली नाही, लोभाने स्पर्श केला नाही, कोणत्याही प्रकारचा विषय त्यांच्या अंतःकरणामध्ये आला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा अरे जर या 84 लक्ष योनीतून सुटण्यासाठी आणि सुटण्याचा मार्ग जर हा नरदे आहे आणि हा नरदे जर मला मिळालेला आहे तर देवा मला सोडव रे, देवा सुटायचं आहे मला. एवढ्या कमी वयामध्ये, अल्प काळामध्ये माणसाला ही बुद्धी सुचणं, सद्बुद्धी म्हणतात याला. आणि ही बुद्धी सुचणं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून केलेल्या परमार्थाचं हे फळ आहे. लहानपणापासून त्यांनी जो परमार्थ केला की नाही, हे त्याचं फळ आहे. संप्रदाय अनेक आहेत या ठिकाणी, अनेक प्रकारच्या संप्रदायामध्ये अनेक माणसं या ठिकाणी कार्य करत असतात. मिरवणारे अनेक असतात, मुरवणारे कमी असतात. मिरवणारे जगापुढे दिसत असतात, मात्र मुरवणारे कधी दिसत नाहीत. पण ते अशा प्रकारे कार्य करत असतात, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेत असतात, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेत असतात. बैठकीच्या संप्रदायामध्ये कार्य करत असताना अतिशय निष्ठेने, अतिशय श्रद्धेने त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आपल्या मुलाबाळांवर त्याप्रमाणे संस्कार व्हावेत यासाठी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ते मार्गदर्शन केलं. कदाचित आपल्या मुलांसाठी काही पैसे कमवण्यासाठी मनुष्य कमी पडत असेल, काही संपत्ती कमवण्यासाठी मनुष्य एखाद्या वेळेला कमी पडत असेल, पण आपल्या मुलांवर कशा प्रकारे संस्कार करावेत,
आपल्या मुलांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपल्या साधनाताई. त्या लहान मुलांना घेऊन श्रवणाला जायच्या. त्यांचं श्रवण झाल्यानंतर परत घरी येऊन परत मग काही आवराआवर करून पुन्हा स्वतः दुपारच्या वेळेला त्या श्रवणाला निघून जायच्या. आणि असं कार्य करता करता या घराला घरपण देण्याचं कार्य त्यांनी केलं. घराचं मंदिर कशा प्रकारे होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कारण ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ भगवंताचं नामस्मरण केलं जात आहे, ग्रंथाचं वाचन केलं जात आहे, तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये असू द्या, आम्ही त्याला घर म्हणत नाही, आम्ही मंदिर म्हणतो त्याला. मंदिरात याच्या व्यतिरिक्त अजून काय चालतंय? मग याच्या व्यतिरिक्त अजून काय चालतंय? आणि म्हणून खऱ्या अर्थाने लहानपणापासून परमार्थ केल्याचं फळ काय असतंय ना, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपल्या साधनाताई. शेवटच्या वेळेला भगवंत आठवला पाहिजे. आपण जो अट्टहास करतो ना, हा सगळा जो प्रयत्न करतोय ना, तो कशासाठी करतोय? त्याच्यासाठीच करतोय. या तिवरी परिवारामध्ये आल्यानंतर त्यांना मिळालेली साथ आमच्या शांताराम दादांची, त्यांना मिळालेलं मार्गदर्शन, या तिवरी परिवाराने केलेलं मार्गदर्शन, तिवरी परिवारातून झालेलं सहकार्य, आणि त्याआधी त्यांच्या माहेरी त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार, त्यांनी केलेलं मार्गदर्शन. खर तर त्यांच्या माहेरी सुद्धा सगळी परमार्थिक माणसं, सगळी परमार्थ करणारी माणसं, आणि अतिशय म्हणजे खूप वर्षांपासून हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे. अनेक वर्षांपासून, म्हणजे कमीत कमी 25 माझ्या याच्याप्रमाणे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 वर्षांपासून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ते आई वडील सुद्धा परमार्थ करत आहेत. त्यांच्या घरात सुद्धा बालबैठकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालतोय. इथे सुद्धा बालबैठकीचा कार्यक्रम चालतोय. आणि अशा प्रकारे आपण ज्या वेळेला आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करत असतो ना, ते नामस्मरण करत असतो, उपासना करत असतो, देवपूजा करत असतो, हा सगळा अट्टहास आपला जो चालू असतो ना, तो फक्त एकच आपल्या मनामध्ये विचार असतो, शेवटचा दिवस गोड व्हावा. साधं उदाहरण आहे. ज्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर प्रामाणिकपणे काम करताना, त्या दिवशी अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर झोप लागते. ज्याला प्रामाणिकपणे असं वाटत असेल ना की मला संध्याकाळी रात्रीच्या वेळी अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर झोप लागावी, त्याने दिवसभर प्रामाणिकपणे काम करावं. त्याला झोपेच्या गोळ्या खायची वेळ येणार नाही. ज्याला असं वाटतंय ना की माझं वृद्ध पण अतिशय चांगल्या प्रकारे असावं, त्याने तारुण्यामध्ये परमार्थ करावा, तारुण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. वृद्धपणाची चिंता त्याला करायची गरज नाही आहे. आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल ना, तर प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ, प्रत्येक क्षणाना क्षण, अर्थात माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, देवाची द्वारी उभा क्षण भारी. प्रत्येक क्षण उभा क्षण म्हणजे एकच क्षण नाही बरं का. काही आडवाटा काढणारी जी माणसं आहेत ती काय म्हणतात माहितीये का बाबा, एक क्षण जरी देवाच्या पुढे उभा राहिला तरी पण माऊली म्हणतात उद्धार झाला. दादा एक क्षण नाही, आपण जसं म्हणतोय ना, त्यांनी उभा आयुष्य असं घालवलं. उभं आयुष्य म्हणजे एक क्षण का, उभा क्षण, क्षण ना क्षण, प्रत्येक क्षण रिकामा अर्ध घडी राहू नको. आणि जर तुम्ही अर्ध घडी सुद्धा रिकामे राहिले नाहीत ना, तर निश्चित साधना ताईंचा मृत्यू ज्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करत झाला, आता ह्या वयामध्ये समोर मृत्यू दिसत असताना वास्तविक त्यांच्या मनामध्ये असा विचार यायला हवा होता की माझ्या 2 मुलांची लग्न मी बघितली असती बरं झालं असतं. निश्चित आहे की नाही, साहजिकच आहे ना. माझी शेती गावाला झालेली आहे, पावसात किती पडले माहित नाही, काय नासधूस झाले माहित नाही, काहीच विचारच नाही, कुठलाच विचार नाही त्या ठिकाणी, स्पर्श सुद्धा केला नाही या विचाराने, या संसाराच्या विचाराने स्पर्श केला नाही, प्रपंचाच्या विचाराने कुठलाही स्पर्श केला नाही त्यांना. सांगा ना, त्यांच्या मनामध्ये हे विचार आले नसतील का? उलट अर्थी अशा वेळेला हे विचार जास्त प्रमाणात येत असतात, पण स्वीकारायचे की नाही स्वीकारायचं ते आपल्यावर असतंय. जास्त प्रमाणात येत असतात बरं का. ज्या वेळेला तुमच्याकडे काही नसतंय ना आणि काहीतरी तुम्हाला करायचं असतंय, त्यावेळेला बँकेवाल्यांकडे तुम्हाला जावं लागतंय, पतपेढीवाल्यांकडे तुम्हाला जावं लागतंय. ज्या काही संस्था आहेत
त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागतंय. पण ज्या वेळेला तुम्ही श्रीमंत होताय की नाही, ज्या वेळेला तुमच्याकडे भरपूर पैसा अडका येतोय की नाही, त्यावेळेला बँकवाले तुमच्या घरी येत असतात. अनेक पतपेढीची माणसं तुमच्या घरी येत असतात. देहाची श्रीमंती एकदा वाढली ना, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक, तुम्ही आयुष्यभर जर परमार्थ केला असेल, देवाचं नामस्मरण केलं असेल, उपासना केली असेल, देवपूजा जर केली असेल, तर 100% शेवटच्या वेळेला तुमच्याकडे ही मंडळी येणारच. अनेक प्रकारच्या वासना, अनेक प्रकारचे विचार, नको त्या प्रकारची कर्म त्या ठिकाणी स्पर्श करायला येणार. पण त्यांना भीक घालायची की नाही घालायची, त्यांना जवळ करायचं की नाही करायचं, हे आपल्यावर अवलंबून असतंय. आणि जर त्या वेळेला त्यांना आपण भीक घातली नाही, जवळ केले नाही, जसे आले तसे जर परत केले आणि जर करायचे असतील, तर त्यासाठी आपण अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आम्हाला शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल, शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल, तर गीतेतील 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आपण काय करावं. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावता, ज्याला जवळ करता, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होताय. भगवंत म्हणतात, म्हणून तर माऊली त्याच्यावर भाष्य करत असताना आपल्याला उपदेश करतात, तेवी जी तेनी अवसरे जे आवडोनी जीवी बुरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तो. संसार करत असताना, प्रपंच करत असताना आम्ही त्याच्यामध्ये किती अडकावं, कशा प्रकारे करावं, हे विचार आमच्या मनाला कळले पाहिजेत. मुलं बाळ आहेत, त्यांचं संगोपन आम्ही केलं पाहिजे. घराला घरपण देण्याचं काम केलं पाहिजे. संसारामध्ये एक निष्ठेने रममाण होऊन त्या ठिकाणी पतिव्रता म्हणजे म्हणून कशा प्रकारे कार्य करता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पतिव्रता म्हणून. पण हे सगळं करत असताना मला भगवंताचं नामस्मरणाचं विस्मरण नाही झालं पाहिजे. मी परमार्थी काय, मी देवाचं कार्य करतोय, मी देवपूजा करतोय, मी उपासना करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी श्रवण करतोय, हे सगळं स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. आणि अशा प्रकारे जर जीवनाची वाटचाल केली ना, तर जी इंद्रिय, जे विषय, ज्या कामास्तव, ज्या कार्यास्तव भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, तेच काम त्यांच्याकडून होईल, तेच कार्य त्यांच्याकडून होईल. आणि अशा प्रकारे ज्यांचं वागणं आहे, अशा प्रकारे ज्यांचं जगणं आहे, या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देत असताना भगवंत म्हणतात, यम हीन व्यथयंत ते पुरुषम पुरुषसभा समदुःख सुखम धीरम समृद्धत्वाय कल्पते. आणि अर्थात माऊली म्हणतायत, हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पावते आणि गर्भ वासू संगती नाही तया. डोळे दिलेत ना आम्हाला भगवंताने, पण काय पाहावं हे आम्ही ठरवलं पाहिजे. कान दिलेले आहेत आम्हाला भगवंताने, काय ऐकावं हे आम्हाला कळलं पाहिजे. वैखरी दिलेली आहे, पण काय बोलावं हे आम्हाला कळलं पाहिजे. कुठलंही इंद्रिय वाईट नाहीये. सांगा ना तुम्ही, आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं काय असं आहे की ते आपलं अनहितकारक आहे, आपल्याला दुःखदायक आहे, ते देवाने द्यायला नको होत असं सांगा एक तरी काय. फक्त त्याचा वापर आम्ही कसा करायचा हे आम्हाला कळलं नाही. वापर कशा प्रकारे करावं हे आम्हाला कळलं नाही. कुठल्या इंद्रियांकडून, कुठल्या विषयांकडून कशा प्रकारे कार्य करून घ्यावं हे आम्हाला कळलं नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा सगळे आहेत ना. पण त्या कामाचा वापर कशा प्रकारे करावा, कुठे करावा, कसा करावा, हे मार्गदर्शन आम्हाला मिळायला पाहिजे. क्रोध कुठे वापरता आला पाहिजे, कशा प्रकारे वापरता आला पाहिजे, लोभ कशा प्रकारे असावा. प्रत्येक विषयाची माणसाला गरज आहे. तहान लागते ना, मग ग्लासाची गरज आहे ना. डायरेक्ट हांडा तर तोंडाला लावू शकत नाही आपण. हंड्यातून पाणी तोंडापर्यंत येण्यासाठी ग्लास पाहिजेच. पण तहान लागली म्हणून ग्लास हातात घेऊन पाणी प्यावं, परत तो ग्लास मांडणीवर ठेवता आला पाहिजे. पुढची तहान लागेपर्यंत त्याच्याशी खेळता कामा नये. जगद्गुरु तुकोबा आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, साधने तरी हीच आता जो कोणी साधेल परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ.
ह्या विषयांवर सगळं अवलंबून आहे, ह्या इंद्रियांवर सगळं अवलंबून आहे. आमच्या जीवनाचं गणित कोणावर अवलंबून आहे? इंद्रियांवर, विषयांवर, कर्मावर. आणि आमच्या आयुष्यामध्ये कर्म महत्वाचे आहे. कर्म महत्वाचे आहे. पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत गीतेचा विचार करा तुम्ही. भगवंतांनी अधिक महत्व कर्माला दिलेलं आहे. काय म्हणतात भगवंत? अरे मी स्वतः देव आहे तरी मला कर्म करावे लागतात ना, मी कर्म करतोय ना. तुम्हाला कर्माचा त्याग करून चालेल का? करावीच लागणार आहे. आम्ही भक्तीला विशेष महत्व देत असतो, पण भक्तीला सुरुवात कर्मापासून होते हे आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही ज्ञानाला विशेष महत्व देत असतो, पण त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही कर्मासाठी करावा याचा विचारच आम्ही करत नाहीये. ज्ञानाचा विचार आम्ही करतोय, ज्ञानाचा उपयोग आम्ही करतोय, पण दुसऱ्याला शिकवण्यापुरता, त्याला पांडित्य म्हणतात. भक्तीचा विचार आम्ही करतोय मिरवण्यासाठी, मुरवण्यासाठी नाही. बाह्यांगाने आम्ही भक्ती करतोय, अंतरंगाने ज्या वेळेला करू ना त्यावेळेला देव हा विषय आमच्याकडचा संपलेला असेल. देव कुठे आहे, काय आहे, कसा आहे, हा सगळा विषय आमच्या अंतःकरणाचा संपलेला असेल. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म सर्वं खल्विदं ब्रह्म. ही आत्मबुद्धी होईल, ही आत्मप्रचिती ज्या वेळेला येईल, जेव्हा आम्ही अंतःकरणापासून परमार्थ करू, त्यावेळेला आम्ही अंतःकरणाचा विचार करू, त्यावेळेला हे विषय जे आहेत ना, ही इंद्रिय जी आहेत ना, ती भगवंताने आपल्याला चांगल्यासाठीच दिली आहेत. कधीतरी माणसाला असं वाटतंय की देवाने 2 डोळे दिलेत, मग एक मागे एक पुढे जायचं ना, म्हणजे मागून कोण आले ते मागे न पाहता कळलं असतं. पण कधीतरी गाडीवर असताना ज्या वेळेला एखाद्या डोळ्यामध्ये आमच्या कचरा जातोय ना, तेव्हा दुसरा डोळा उघडून आम्ही गाडी कंट्रोल करतो. तेव्हा बोलते बरं झालं दोन्ही पुढे दिलेत ते. तोंडाच्या वरच नाक दिलंय, काय खातोय ते कळलं पाहिजे ना. रात्रीची भाजी खायला गेल्यानंतर सांगणार ते, तोंडाजवळ गेल्यावर मग नाक सांगते नको उतरली ती. भगवंताने जिथे ठेवले तिथे उभं राहता आलं पाहिजे. जसं ठेवलंय तसं राहून कार्य करता आलं पाहिजे. आयुष्याचं गणित बरोबर येत आहे बरं का. सहज रस्त्यात जाता जाता ज्या वेळेला त्याला रस्त्याच्याच बाजूला एक कलिंगडीची काशी दिसली, कलिंगड, त्यावेळेला त्याने त्या ताण्याकडे विचार करून, त्या कलिंगडाकडे विचार करून एक मनामध्ये त्याच्या विचार आला की काय सांगावं भगवंताला. देवाने असं काय निर्माण केलं काही कळत नाही. एवढासा ताना आणि त्याला एवढं मोठं फल देऊन ठेवलंय बरं का. तो देवाच्या चुक्या काढत काढत पुढे निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर एक आंब्याच्या सावलीला, गाढ सावलीला बसला आणि वरती असलेल्या आंब्याच्या त्या फळांकडे पाहून, आंब्यांकडे पाहून निरीक्षण करायला लागला. आणि तिथे तो बोलायला लागला काय म्हणजे बघा ना भगवंताची लीला कशी आहे, भगवंताचं कार्य कसं आहे, देवाला काय म्हणावं. एवढासा ताना तिथे एवढं मोठं फल दिलंय आणि आता हा एवढा मोठा झाड, एवढंसं फल त्याला. वास्तविक कलिंगड इथे पाहिजेत होतं आणि आंबा तिथे पाहिजेत होता. कोण म्हणतोय? हा माणूस. माणसाची बुद्धी बघा कशी काम करते. पण ज्या वेळेला त्या गाढ सावलीमध्ये त्याला झोप लागली, त्या ठिकाणी झोप लागल्यानंतर एक पार आंबा पडला त्याच्या नाकावर बरं का. असं म्हणतात माणसाच्या नाकावर जास्त राग असतो. बाबा खरंय, बाकीचं कुठं लागलं असताना तर त्याला कमी राग आला असता, पण नाकावर लागल्याबरोबर तणकन उठला. पहिले देवाला हात जोडले आणि काय म्हणतोय देवाला, देवा माझं काही ऐकू नको, तुझं आहे तेच खरं आहे, बरोबर आहे. इथे जर कलिंगड असता तर माझा टरबूज झाला असता कदाचित. समजतंय? देवाने जिथे आम्हाला ठेवलंय ना, तिथे जशा पद्धतीने जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक आहे संचिताचे. ठेविले अनंत तैसीचे राहावे, चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान. जिथे अर्जुनाला उभं केलं होतं ना, ज्या ठिकाणी त्याला लढाईला सुरुवात करायची होती, युद्धाला भगवंताने ठेवलंय, तिथून त्याला कार्य करायचं होतं. ज्या ठिकाणी त्याला भगवंताने उभं केलेलं आहे,
जिथे ठेवलेलं आहे तिथून त्याला कार्य करायचं होतं, पण नाही म्हणे मला इथून नाही, मला मध्यावरती माझा रथ नाही. आणि मग सगळा पुढचा व्याप जो होतो त्याला कारण हेच आहे. बरं का माऊली, आम्ही आमचा डोका चालवून ज्या वेळेला आम्हाला जिथे ठेवलेलं आहे ना भगवंतानी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायला जातो ना त्यावेळेला आम्हाला पश्चाताप होतो. हे करायला लावणारे कोण आहेत, कोण आहेत, हे मध्यावरती रथ आणायला लावणारे आणि सगळे आपले बघितल्यानंतर त्या मोहामध्ये अडकवणारे, ते ममत्व अंतःकरणामध्ये निर्माण करणारे कोण आहेत हे दाखवण्यासाठी भगवंताला 18 अध्याय एवढं सगळं मार्गदर्शन करावं लागलं. पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत सगळं मार्गदर्शन करावं लागलं. त्यामध्ये विशेष कर्म भगवंताने सांगितले. कर्म साधं उदाहरण बघा, रावणाचा जर आपण विचार केला तर रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. बरं का, त्यावेळेचा सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण. म्हणून महादेवाला कुबेराने दिलेली जी सोन्याची नगरी आहे तिची पूजा करण्यासाठी, ती वास्तुशांतीची पूजा करण्यासाठी, त्या नगरीची पूजा करण्यासाठी त्यावेळेला सगळ्यात मोठा ब्राह्मण कोण, सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण कोण, मग ह्या रावणाला बोलावलं. बरं का, लंका रावणाची नव्हती. बरं का, आयुष्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, जसं घेतोय ना तसं जातोय. कसं घ्यावं हे कळलं पाहिजे. जेवढ्याला आणतोय तेवढ्याला द्यावं लागतंय. घोड्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. काय ठीक आहे, भगवंताने महादेवाने त्या रावणाला बोलावलं, पण नगरी बघितल्या बरोबर त्याच्या डोळ्यामध्ये भरली. बाबा, अरे बापरे, सोन्याची नगरी, सोन्याचं नगर आहे. पूजेकडे लक्ष कमी आणि ह्याच्याकडेच लक्ष जास्त. त्याचं किती सोनं आहे, किती मोठे काम आहेत, काय काय आहे. अरे बापरे 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 बाप. पूजा झाली. पूजा झाल्यानंतर महादेवाने सांगितलं भोळ्या शंकराने, भोळा शंकर आहे, भोळा म्हणतोय आपण त्याला, कळेल का भोळा येते. भगवंत म्हणतात, अरे किती उत्तम पूजा केली रे, किती मस्त पूजा केली, आवडली मला, माग काय मागायचं ते. आणि हेच साधलं त्याने, हाच विचार साधला, हीच वेळ त्याने साधली. माग काय मागायचं एवढं ऐकल्याबरोबर मग रावण बोलतोय, ज्याची वास्तुशांती केली ना ते घरच मला द्या ना. तसाच तू सोडलं पाणी घे. बायांनी फक्त कल्पना करा, पार्वती मातेची अवस्था काय झाली असेल, पाणी सोडलं असेल तेव्हा काय बोलली असेल. काय नाही बोलली पार्वती माता. पार्वती माता फक्त एवढीच बोलली, या गोवाचा असाच असतंय, चला आपला परत काही नसं काय. म्हणून त्यांना म्हटलं जाते भोळा शंकर. अहो, रावणाला आत्मलिंग दिलं होतं त्यांनी, कथा खूप मोठी आहे. आत्मलिंग. आणि तुम्हाला सांगू का, जसं महादेवाने सांगितल्याप्रमाणे जर रावणाने त्या आत्मलिंगाची पूजा घरी नेऊन व्यवस्थितरित्या जर केली असती तर आज आपल्या मंदिरामध्ये, आज आपल्या देवाऱ्यामध्ये रावणाचा सुद्धा फोटो असता, मूर्ती असते. बरं का, पण ते जिथं ठेवलं ना ते आपलं गणपतीने घेतलं, ते ठेवलं. आणि मग त्या रावणाला जेव्हा कळलं त्यावेळेला, कथेत आपण काही जास्त विषय घ्यायचा नाहीये, पण ज्या वेळेला त्याला कळलं त्यावेळेला अख्खा बळ लावून, महाबळ होता बरं का तो रावण, म्हणजे महाबळ, आणि अख्खं बळ लावून त्याने ते ठेवलेलं लिंग खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या लिंगाला आकाराला गायीच्या कर्णाचा म्हणून गोकर्ण महाबळेश्वर लिंग. गोकर्ण महाबळेश्वरला जे जातो की ना आपण, ते गायीच्या कर्णाचं लिंग आहे, त्याची कथा आहे ती. असू द्या. महत्वाचा विषय काय आहे, रावणाकडे काय होतं, रावणाच्या संपत्तीचं वर्णन जर तुम्ही ऐकलं ना तर तुमच्या ह्या गंटणी ना, तुमचे हे हार ना, गोप ना, अंगठ्या ना, अजून काय असेल ते काय आहे आपल्याकडं माऊली, किलोभर असेल फार फार. मला तर वाटत नाही की इथं असलेल्यांपैकी कोणाकडे किलोभर असेल म्हणून. काय सोनं, रावणाच्या ते सगळ्या प्रॉपर्टीचं जे वर्णन केलं ना संपत्तीचं, ते ऐका जरा, वाचा, कळेल तुम्हाला काय होतं त्याच्याकडे. काय ऐकायचं ते पण सांगतो ना पुढे. रावणाकडे भरपूर संपत्ती होती. म्हणजे काही जणांना असं वाटतं की माझ्याकडे एकदा काय ते आलं ना की मी बस परमार्थच करेन. भ्रम आहे तुझा.
कधीतरी आम्हाला वाटतंय ना, बस एवढं जर काही असताना मौली तर नुसतं आहे अध्यात्म धर्माचंच कार्य केलं असतं, देवाचंच कार्य केलं असतं, हे सगळं बाजूला ठेवलं असतं. पण नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तोप आहे संचिताचे. भरपूर संपत्ती होती रावणाकडे. ज्ञान म्हणाल तर काही कमी नव्हतं. 4ही वेद मुखोद्गत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, मुखोद्गत भरपूर ज्ञान होतं. भक्ती म्हणाल, आपली भक्ती काय असते? एखाद्या वेळी जर आपल्या आवारात फुलं नाही भेटली तर आपण शेजारचे उठायच्या आधी त्यांच्या आवारात जातो, त्यांच्या आवारातली फुलं आणतो आणि मग देवाला वाहतो. आपल्या आवारात जर फुलं भेटली नाहीत तर शेजाऱ्यांच्या आवारातले आणून वाहू नका. नुसत्या अक्षदा वाहा देवाला आणि म्हणत होतो कालोद गो पुष्पम समर्पयामी, देव समजून घेतील. काही गरज नाही शेजाऱ्यांच्या आणून व्हायची, देवाला आवडत पण नाही ते. समजतंय ना? पण ह्या माणसांनी रावणाच्या भक्तीचा विचार करावा. त्याची भक्ती काय होती? आई आत्मलिंग, आई लिंगाची, मातीच्या लिंगाची पूजा करते म्हणून आईला म्हणतोय आई मी. अगं तू दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना मातीच्या लिंगाची पूजा करते. कैलासा सकट महादेवाला घेऊन येतोय. गेला कैलासाला हात लावला, धरणी कंप झाला, सगळे देव इकडे तिकडे पडायला लागले, बोलायला लागले, विचार करायला लागले. आम्ही काहीच करत नसताना स्वतः धरणी कंप होतोय कसा? इकडे पार्वती माता महादेवाला विचारतात का हो तुम्ही काही करत नाही, मग धरणी कंप होतोय कसा? तेवढ्यात महादेव म्हणतात माझा एक भक्त आहे ना, तो खेळतोय, खेळू दे त्याला थोडा वेळ. थोडा वेळ खेळून गेला आणि मग आपला पाय कैलासावर ठेवल्यानंतर त्या कैलासाच्या खाली तो रावण दडपला गेला. आणि मग तिथून सुटका होण्यासाठी त्याने जे गायन केलंय ना, त्याने जे भगवंताचं स्तवन केलंय ना, असं म्हणतात आतड्याचा तुणतुण आणि शिराचा जबोरा केला. भक्ती किती श्रेष्ठ होती. समजतंय ना? मग एवढं सगळं असताना सुद्धा आज आपल्या मुलाचं नाव आपण रावण ठेवतो? नाही ठेवत. ठेवतोय का? आज आपल्या घरात आपण त्या रावणाची पूजा करतोय? नाही करत. त्याचं नामस्मरण करतोय? नाही करत. मग भक्ती होती, ज्ञान होतं, प्रॉपर्टी संपत्ती भरपूर होती. कशाची कमतरता? कमतरता कशाची? कर्माची. कर्म. म्हणून परमार्थ भक्ती ही कर्माने घडली जाते, विचाराने घडली जाते, गुणांनी घडली जाते. तुम्ही कसे जगताय यापेक्षा तुम्ही कसे वागताय याला विशेष महत्व आहे. तुम्ही कसे वागताय, कसं कार्य करताय हे विशेष महत्व आहे. परमार्थ करत असताना जर आपल्याकडे द्वेष असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, अजूनही जर ते गच्च असं भरलेलं असेल सगळे हे विचार, हे विषय, तर सांगा ना मग त्या मंतरेमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे आपल्यात आणि तिच्यात? अजूनही जर ते दोष आपल्याकडचे जात नसतील तर मग फरक काय? अजून ती वासना आपल्याला जर त्रास देत असेल, नको त्या प्रकारची वासना जर आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करत असेल तर विचार करणं आपण कोण आहेत? इंद्राला जर त्या वासनेअधीन झाल्यानंतर भग पडू शकतात, आपण कोण आहेत त्याच्या पुढे? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात साधने तरी हिची आता जो कोणी साधेल, परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. बघा किती स्पष्ट या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात हे विषय जयाते नाकळीती. नाकळती नाही, नाकळीती म्हणजे स्पर्श करत नाही, विषयाधीन मनुष्य होत नाही. गारुडी माहिती ना आपल्याला? गारुडी तो त्या जो काही असेल त्याच्याकडे, समजा जर माकडवाला असेल तर तो माकडा करून खेळ करतोय, करून घेतोय, पण खेळ करून झाला की तो माकड मागे असतोय, तो गारुडी पुढे असतोय, त्याला ओढत न्यावं लागतंय पुढच्या खेळाच्या ठिकाणी. समजतंय ना? ते विषय मागे पाहिजेत. त्यांनी आपल्याला नाही ओढलं पाहिजे, आपण त्यांना ओढलं पाहिजे. आज परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही कधीतरी असे संध्याकाळच्या वेळेला आपल्या खेड्यापाड्यात कमी पाहायला मिळते, पण शहरामध्ये जर कधी गेलात ना तर संध्याकाळच्या वेळेला माणसं कुत्री फिरवायला नेत आहेत. बघितलं का आपण? तिथे निरीक्षण करा, पुढे कोण असतं बरं? माणूस असतो का कुत्रा असतो? कुत्रा पुढे असतो, बरोबर आहे. मागे कोण असतो? साखळी माणसाच्या हातात असते, पण कोण कोणाला ओढतंय? कुत्रा मालकाला ओढतोय.
पुढे सांगू का? त्या मालकाला विचारा कुठे निघालात? तो म्हणतोय कुत्रा फिरवायला नेतोय. कोणाला? भाषा कळते ना तुम्हाला? काय म्हणतो तो? कुत्रा फिरवायला नेतोय. कोणाला? माणसाला कुत्र्याने फिरवावी एवढी अवस्था माणसाची बिकट झालेली आहे, वाईट झालेली आहे. तसे विषय आहेत. काम जर आम्हाला ओढत असेल ना तर समजा आमचा कार्यक्रम झाला, आमचं आयुष्य बर्बाद झालं समजा. लोभ जर आम्हाला ओढत असेल, क्रोध जर आम्हाला ओढत असेल, अहंकार अभिमान जर आमच्या अंतःकरणामध्ये गच्च भरला असेल तर असं म्हटलेलं आहे, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लाग. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, जे वाईट आहे त्याचा त्याग करा. बसल्या जागेवर देव पण प्राप्त होईल, बसल्या जागेवर देव कळेल. ज्याच्या शोधासाठी आपण इकडे तिकडे फिरतोय ना, ज्याची भक्ती आपण करतोय ना, ज्याचं नामस्मरण आपण करतोय ना, तो कोण आहे बसल्या जागेवर कळेल. फक्त वाईटाचा त्याग करा. रस्त्यावर पडलेला दगड येणाऱ्या जाण्याला त्रास व्हायचा, कित्येकांच्या डोकी फोडली, कित्येकांच्या ठेचा लागल्या, कित्येकांचे डोके फोडले त्या दगडाने. गावाला त्रास त्या दगडाचा, सगळा गाव कंटाळलेला, पण हात लावायची कोणाची हिंमत नाही. असे काही दगड असतात गावात, बरं का? अख्ख्या गावाला त्रास असतो पण हात लावायची हिंमत नसते कोणाची. कारण ज्यांनी ज्यांनी हात लावायचा प्रयत्न केला ना, स्वतः बर्बाद होतील तर होतील ना, आणि अनेकांचे संसार कसे बर्बाद होतील ना यासाठी लोक प्रयत्न करत असतात, बरं का? आणि त्याच्यामध्ये जास्त करून आमचे तरुण असतात, आपलेच. नाक्यावर बसलेली इतर समाजाची मंडळी तुम्हाला दिसणार नाहीत. असा घोलका करू ना, 20 तारखेचा विचार आजपासून करणारी मंडळी तुम्हाला इतर समाजाची दिसणार नाहीत. ज्या समाजावर आज आम्ही विचार करतोय ना की त्यांची मुलं पुढे का, त्यांची माणसं पुढे का, त्यांची एवढी प्रगती का, मी म्हणेन त्यांचा जरूर विचार करण्यापेक्षा, त्यांचा द्वेष करण्यापेक्षा ते काय करतात याचा आदर्श घ्या आणि त्याप्रमाणे आमची मुलं कशी जगतील वागतील यासाठी प्रयत्न करा. आमचा समाज सुद्धा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमची मुलं कुठे जातात, काय करतात, कुठे राहतात हेच माहिती नाही ना. एखादा असा गावातला असतो ना टग्या, 10-15 पोरं घ्यायची, बाबा जायचं ना एखाद्या माळावर मस्त त्यांना बाजायची, बाटल्या फोडायच्या, फोडलेल्या बाटल्या तिथेच फोडायच्या. सकाळी जातात बिचारे आमच्या गावारी, त्यांच्या पायाला टोचतात त्या काचा. त्या पोरांना एकदा सवय लागली की ती 4-5 पोरं 7-8 असतील ती सोडायची, दुसरी घ्यायची, यांना माळावर न्यायची. त्याला माहिती यांना फक्त सवय लागेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. स्वतः बर्बाद झालेला आहे, स्वतः उद्ध्वस्त झालेला आहे, पण अनेकांची घरं कशी उद्ध्वस्त होतील यासाठी तो प्रयत्न करतोय. माझा मुलगा वाया गेलाय ना, त्याचा पण घालवीन, मग त्याचा मुलगा हा बरोबर आकर्षित करतोय, त्याला बरोबर ते नाद लावून देतोय. पण एकदा नाद लागला ना का मग तोच लोकांकडे बोलतोय, बघ त्याचा पण गेला. येणारा जाणारा ठेच लागायची, डोके फुटायचे, डोके फुटायचे, पण दगडाला हात लावायची हिंमत नव्हती. साधू पुरुष ज्या वेळेला त्याच रस्त्यातून चालले होते त्यावेळेला त्या साधूने त्या गावातल्यांना विनंती केली, म्हणजे हा दगड मला पाहिजे. सगळ्यांनी हात जोडले आणि सांगितलं, बाबा काहीही देऊ नका, फुकट घेऊन जा, उलट ते आमचं महत्वाचं काम तुम्ही करताय, बरं का? याला बाजूला करायला भले भले थकले पण झाला नाही. आणि तुम्ही जर असं काही कार्य करत असाल तर न्या, बिनधास्त न्या. घेऊन गेले ते साधू. 4-5 वर्षानंतर त्या गावात आले आणि सांगितलं, तुमच्या गावामध्ये अमुक अमुक देवाचं मंदिर आपल्याला बांधायचं आहे, मूर्ती माझ्याकडून मी आणणार, मंदिराचं काम तुम्ही चालू करा. केलं. गावात गावकऱ्यांनी काम चालू केलं, मंदिराची उभारणी झाली. प्राणप्रतिष्ठेसाठी ज्या वेळेला ती गावात मूर्ती आणली ना त्यावेळेला त्या मूर्तीकडे पाहून सगळं गाव आकर्षित झालं, विचार करायला लागलं, मूर्ती किती सुंदर आहे, आकर्षित आहे. जो पाहिल ना त्या मूर्तीकडे तो आकर्षित व्हायचा, विचार करत बसायचा. एक एक भागाचं त्या मूर्तीचं निरीक्षण करत बसायचा तो.
आणि निरीक्षण करता करता विचार करायचा, एवढी सुंदर मूर्ती आहे, एवढी आकर्षित मूर्ती आहे, ही मूर्ती तयार करण्यासाठी, ही मूर्ती निर्माण करण्यासाठी दगड तरी कुठून आणला असेल, आणि राहवतच नाही म्हणून त्या साधूला विचारलं, महाराज दगड कुठला? मग त्या साधूने सांगितलं, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावर पडलेला, तुम्हाला गावाला त्रास द्यायचा तो. आता मात्र गाववाल्यांना विचार करायला लागला. गाववाल्यांच्या मनामध्ये एक विचार आला, महाराजांना किती त्रास झाला असेल, महाराजांनी काय काय केलं असेल, एवढं परिवर्तन केलं, एवढं परिवर्तन डोळ्यामध्ये दिसतंय, महाराजांनी काय केलं? राहवतच नाही म्हणून महाराजांना विचारलं, महाराज काय केलं तुम्ही की त्या ओबाड धोबाड असलेल्या दगडाची आज एवढी सुंदर आकर्षित मूर्ती निर्माण केली? देव घडवला त्याचा, देव पण आणलं त्याला. आज देव म्हणून त्याला मी लोक सगळी नमस्कार करतोय, गावकरी ग्रामस्थ. काय केलं महाराज? त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर ऐका, प्रत्येक दगडात देव आहे दादा. काय म्हणतात महाराज? आपण बसलोय ते कोण आहोत सगळे? माझं तुम्हाला तसं काय बोलण्याचा उद्देश नाहीये, फक्त आपण स्वतः म्हणलं पाहिजे ते. कारण सांगू का तुम्हाला, एक वेळ दगड परवडला पण माणूस नाही परवडला. 2 माळाच्या मधला चिडा म्हणजे दगड कधी हालत नाही, माणूस हलवतो तेव्हा हलतो. खरं आहे की खोटं आहे? बाउंड्री चिडाच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात इकडे भावघरला? चिडाच ना. हलतो का स्वतःहून तो? माणूस हलवतो तेव्हा हलतोय. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. माणसाच्या हाताला दगड लागले ना की मी दुसऱ्याचे खॉप फुटते, डोकं फुटते. माणसाच्या हाताला दगड लागली का मग समोरच्यांची कौलं फुटतात. दगड स्वतः जाऊन आपटत नाही. टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती कुणाला नाही. दगडाची ही उपमा माणसाला का देता येत नाही? ज्या वेळेला एक माणसाला दगड्या बोलले त्यावेळेला तो दगड बोलायला लागला, दादा सांग ना मी जागेवरून हल्लोय का? म्हणे नाही. येणारा जाणारा माझ्यावर थुंकतोय रे, मी कधी जाऊन लागलोय त्याला, मी कधी जाऊन त्याला त्रास दिलाय नाही. दादा येणारा जाणारा मला लात मारून जातोय, मला टेन्शन होतोय, मी विचारग्रस्त होतोय, पण कधी अड्ड्यावर गेलोय का? कधी एखादी 90 घेतले का मी? पण माणूस घेतोय टेन्शन आल्यावर. मग सांगा दगड परवडला ना? दगडाची एखादी खपली जर फोडली ना, एकदा एखाद्या दगडाचं खपल्या फोडून देव पण आणलं त्याला की पुन्हा त्या काढलेल्या खपल्या पुन्हा जाऊन चिटकत नाहीत. पण माणसाची कुबुद्धी जर झाडली ना, स्मशानात असताना फक्त बोलतोय काय नाही रे, माणसाच्या बरोबर काय येते, शेवटी सगळं फुकट आहे. एवढा आटापिटा केला त्या माणसाने, अरे हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, आमच्या समोर एवढी सगळी मेहनत घेतली रे, काही नव्हतं, सगळं एवढं साम्राज्य उभं केलं त्या माणसाने, पण काही गेलंय काय बरोबर त्याच्या, काही आलंय त्याच्या बरोबर? विचार चांगले आहेत ना, पण हे विचार टिकले पाहिजेत. स्मशान सोडल्यानंतर लगेच सुरुवात होते त्याची बाकीच्या गोष्टींची, म्हणजे याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य माणसाकडे सहज येतंय, विषय वैराग्य माणसाकडे सहज येतंय, वासनेचं वैराग्य माणसाकडे सहज येत आहे. पण विवेक वैराग्यातून जर तुम्हाला खरे वैरागी कोण आहे त्याची जर जाणीव घ्यायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही किती मेहनत घेतली हो? महाराज म्हणतात मेहनत नाही, प्रत्येक दगडात देव आहे दादा. मानणाऱ्यात पण आहे आणि न मानणाऱ्यात पण आहे. देवाला मानणाऱ्यांची ही तोच देव सेवा करतोय, जो देव न मानणाऱ्यांची ही सेवा करतोय. फरक नाही, भेद नाही. आणि मग ते महाराज म्हणतात प्रत्येक दगडात देव आहे, तसा याच्यातही देव होता, फक्त मी नको असलेला भाग बाजूला केला, देव आपोआप तयार झाला. ज्या दिवशी आम्ही आमचा नको असलेला भाग बाजूला करू ना, बसल्या जागेवर देव पण आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला बसल्या जागेवर देवत्व, देव कळल्याशिवाय राहणार नाही. फक्त नको असलेला भाग बाजूला करा. आम्हाला आवडतंय काय बघा, काय कसली आवड आहे आम्हाला. एखाद्या वेळी जर आम्ही टीव्ही लावली ना तर 2-4 मालिका आम्ही बसल्या बसल्या 2-4 मालिका पाहतोय.
गॅसवर भात ठेवलाय ते पण विसरून जाते, करपला वास येतोय तरी ती बोलते पोरांना, पोराव टीव्हीत काही चालताय का काय रे, वास येतो, टीव्ही गरम झाली का? तेव्हा ती मुलं बोलतायत आई टीव्ही नाही गरम झाली, आपला भात करपला वाटतंय. तेव्हा बोलते अरे हो भात ठेवला तर तो विसरून गेले. खोटं आहे हे माहिती असताना सुद्धा मनुष्य एवढा रममान होतोय की जशी तिकडे क्रिया होईल तशी इकडे क्रिया करतो. खोटं आहे. एखादा चित्रपट, एखादा पिक्चर खोटं आहे माहिती आहे, पण तरी सुद्धा एवढा एकरूप होतोय ना, भान राहत नाही त्याला. कुठे बसलेलो आहे, काय करायचंय सगळं विसरून जातोय मनुष्य. खोटं आवडतंय माणसाला का खरं आवडतंय? तेवढी एकाग्रता, तेवढा रममान जर मनुष्य प्रवचनात झाला, कीर्तनात झाला, तर संतांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे. गाथा ही प्रवचना परिवर्तनासाठी आहे, ज्ञानेश्वरी ही परिवर्तनासाठी आहे. जेवढा आम्ही त्या चित्रपटाकडे, त्या सिरियलकडे, त्या मालिकेकडे जेवढा रममान होतोय, एकरूप होतोय आणि जशी क्रिया असेल त्या पद्धतीने आम्ही हावभाव करतोय ना, त्या पद्धतीने जर आम्ही या प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, देवाच्या परमार्थामध्ये, देव कार्यामध्ये आणि धर्म कार्यामध्ये रममानच झालो, बसल्या जागेवर परिवर्तन होईल. बसल्या जागेवर परिवर्तन होईल बरं का. पण आम्ही तेवढं रममान होत नाही, आम्हाला तेवढं आवडत नाही. आणि म्हणून मग ते विषय आम्हाला काय करतात, नको त्या प्रकारे येतात, नको त्या प्रकारे कार्य करून जातात, आम्हाला कळत नाही. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी लहानपणी, आता खेळ वगैरे संपला, आता लहान पोरं कुठं खेळताना दिसतात तुम्हाला? मोबाईल सुटत नाही त्यांना, कशाला खेळतील? आलं का लक्षात? त्या मोबाईल मध्ये पण एवढे जातात ना, किती एक ग्रुप होतात बघा. ते पार डोळे पण असे मोठे मोठे करून अगदी ते हे करतात, पाहत असतात तिथे. आणि गप्प राहते म्हणून आई पण त्यांच्या हातात देते, घे बाबा एखादा गप्प बस. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्याने मेंदू बधीर होत चालत. लहान लहान मुलांची बघा कशी अवस्था झालेली आहे, चष्मा लागलेला आहे, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच हानी आहेत त्याच्यामध्ये, समजत नाही. आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना त्यावेळेला खेळायचो, 4 पोरं तिकडे, 4 पोरं इकडे, अमक्याने यावं, टचकी मारून जावं. खेळलेत का तुम्ही? असं बोलायचं, अमक्याने यावं, टिचकी मारून जावं. ज्याच्या टिचकी मारायचे त्याचे डोळे मिटलेले असायचे बरं का. तो टिचकी मारून गेला ना, असा टपली मारून गेला की मग यांनी डोळे उघडायचे आणि मग त्या चौघांपैकी ओळखायचं कोणी मारली ती. आमच्या आयुष्याचं गणित असंच आहे. ज्या वेळेला ते येतात ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, ह्या सगळ्या ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला आमचे डोळे मिटलेले असतात, टिचकी मारून जातात. टिचकी मारल्यानंतर मग लोक बोलतात आता त्याचे डोळे उघडले का? एवढं सगळं झाल्यावर त्याचं डोळे उघडलं का? म्हणून अगोदरच जर जागृतीने हे कार्य करायचं असेल ना, जसं संतांनी कार्य केलं तसं जर कार्य करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आमची आवड परमार्थाकडे पाहिजे, आमची आवड देव कार्याकडे पाहिजे, धर्म कार्याकडे पाहिजे बरं का. तारुण्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही उत्तमाची कर्म केली पाहिजेत. सैन्य अस्ताची राज्य करावं. ज्या वेळेला डोळ्याला दिसायला कमी होतंय, कानाला ऐकायला कमी यायला लागतंय, हातपाय चढचढ कापायला लागतात, आम्हाला काही करता येत नाही, अशा वेळेला जर आम्ही परमार्थ करायला गेलो, देवाचं धर्माचं कार्य करायला गेलो, तर कुठल्या प्रकारचं कार्य आमच्याकडून घडणार आहे सांगा ना. शतवर्ष वय नेमिले त्यात लहानपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे, कर्मभोगाता भगवंताचा योग कोणे वेळे. लहानपण आमचं नेणीतून गेलं, तारुण्य विषयाधीन झालं, वासनेअधीन झालं, नको त्या प्रकारचा नाद लागला, नको त्या प्रकारची व्यसनाधीन झालं. ज्या पद्धतीने आम्ही तारुण्यामध्ये कर्म करतोय त्या पद्धतीने आमचं वृद्धाप काळामध्ये ते फेडायचं येतंय, ते भोगायचं येतंय आम्हाला. वृद्धाप काळ त्याप्रमाणे असतो आमचा. भगवंताचा योग कोणे वेळे. कधी करणार आम्ही देवाचं कार्य, कधी घडणार आमच्याकडून देवाचं कार्य. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांच्या आयुष्याचा विचार करा. किती वर्ष जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं? 42 वर्ष. 42 वर्ष जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. अख्ख्या जगाचा उद्धार होईल असे 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबा देऊन गेले. एक एक अभंगाचा विचार करावा.
गाथा जर वाचली ना दादा, पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत व्यवस्थित, बरं का, ज्या वेळेला तुम्हाला तालासुरात अभंग गायचे ना त्यावेळेला त्या तालासुरामध्ये गायलेच पाहिजेत. पण कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर एकांतात बसा, ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी अनंत आळवावा. तुम्ही ज्या वेळेला तालासुरामध्ये हरिपाठ म्हणताय ना त्यावेळेला तुम्हाला आत्मबोध होईल की नाही माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही एकांतात अंतःकरणपूर्वक ज्या वेळेला एक एक